आपण नुकताच 9 ऑगस्ट साजरा केलेला आहे, बरोबर ना? 9 ऑगस्ट साजरा केला, त्याचबरोबरीनं आपण आज बिरसा मुंडांच्या अनुषंगानं, आदिवासी क्रांतिकारकांच्या अनुषंगानं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. बघा, बिरसा मुंडांची जयंती साजरी केली जाते, तंट्या भिल्लांची जयंती साजरी केली जाते, नाग्या कातकऱ्यांची जयंती साजरी केली जाते, छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते, छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी केली जाते, महात्मा ज्योतिबा फुलेंची, बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. या महापुरुषांची जयंती साजरी करत असताना तुमच्या डोक्यात हा कधी प्रश्न आलाय का की या महापुरुषांची आपण जयंती का साजरी करावी? जर त्या महापुरुषांबद्दल आपल्याला आत्मीयता असेल असं जर आपण मानत असू तर आपल्या आजोबाबद्दल आपल्याला आत्मीयता आहे ना, आहे की नाही? आपल्या पंजोबाबद्दल, आपल्या खापर पंजोबाबद्दल किंवा आपल्या पिढीतल्या कोणत्या दुसऱ्या पुरुषाबद्दल आपल्याला अभिमान असतोच ना. पण मग असं असताना सुद्धा आपण आपल्या आजोबांची जयंती साजरी करतो का? आपल्या आजोबांची जयंतीची तारीख, आपल्या आजोबांच्या जन्माची तारीख आपल्याला माहिती आहे का? आपल्या खापर पंजोबाच्या जयंतीची तारीख आपल्याला माहिती आहे का? पण आपल्याला बिरसा मुंडांच्या जयंतीची तारीख माहित असते, आपल्याला छत्रपती शिवरायांच्या जयंतीची तारीख माहित असते. असं का होतं बरं? असं का होतं? कारण आपले आजोबा असतील, आपले पंजोबा असतील किंवा आपले खापर पंजोबा असतील, यांनी असं काही केलंच नाही की त्यांची आपण जयंती साजरी करावी, पुण्यतिथी साजरी करावी. पण आपण बिरसा मुंडांची जयंती साजरी करतो. तंट्या भिल्ल नाग्या कातकरी, ज्या मातीतून मी येतो ती क्रांतीची माती, अर्थात होनाजी भागू केंगले यांची आपण जयंती साजरी करतो. ही का करतो? ही माणसं स्वतःसाठी जगली नाहीत, ही माणसं इथल्या समाजासाठी जगली, ही माणसं जल जंगल जमीन वाचवण्यासाठी जगली आणि ही माणसं इंग्रज व्यवस्थेच्या छाताडावरती तया तया नाचण्यासाठी जगली. म्हणून या महापुरुषांची आपण जयंती साजरी करत असतो.